कुत्र्याची गोष्ट. पूर्वी वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना बोधिसत्व कुत्र्याच्या जातीत जन्माला आला. शेकडो कुत्र्यांबरोबर तो एका स्मशानात राहत असे. कुत्र्यांचा राजाच होता तो. एक दिवस काय झाले, ब्रह्मदत्त राणा दूर असलेल्या एका उद्यानात मौज करायला गेला होता. सकाळी राजा रथातून उद्यानात गेला. रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते. उत्तम उत्तम दागिन्यांनी त्यांना सजवले होते. घोड्यांचे लगाम व वाद्या उंची चामड्याच्या बनवलेल्या होत्या. त्या रथाची प्रत्येक वस्तूच अजोड होती. राजाचा फार जीव होता त्या शोभिवंत रथावर. राजा दिवसभर बागेत होता. रात्री तो वाराणसीला परतला. रथ अंगणातच होता. रात्री पाऊस आला तेव्हा वाड्यातले कुत्रे खाली उतरले आणि त्यांनी रथाचे चामड्याचे जिन्नस खाऊन टाकले. सकाळी राजाच्या कानी अशी बातमी आली की कुठले तरी कुत्रे आले आणि त्यांनी रथाचं सारं चामडं खाऊन टाकलं. रथाची दुर्दशा पाहून राजा संतापला. त्याने हुकूम दिला की बाहेरच्या साऱ्या कुत्र्यांना मारून टाका. त्यामुळे कुत्र्यांवर मोठे संकट कोसळले. कुत्रे दिसले की ठार केले जाई. तेव्हा सारे कुत्रे पळाले आणि स्मशानात बोधिसत्वाजवळ येऊन धडकले. बोधिसत्व त्यांना म्हणाला, तुम्ही इतके जण आला आहात तेव्हा झालं तरी काय? राजाच्या अंगणातल्या रथाच्या दोऱ्या, वाद्या, बैठकी सारं काही कुत्र्यांनी खाल्लं. तेव्हा राजाने कुत्र्यांना मारण्याचा सपाटा लावला आहे. बोधिसत्वाने विचार केला की राजाचा पहारा असलेल्या जागेत बाहेरच्या कुत्र्यांचा प्रवेश होणं शक्यच नाही. आतल्या कुत्र्यांचंच हे काम असलं पाहिजे. पण आता अपराध्यांना मात्र काहीच भय नाही नि निरपराधी तेवढे मरताहेत. म्हणून आता खरे अपराधी कोण ते राजाच्या नजरेला आणून देऊन मी माझ्या जातभाईंना अभय देवीन. मग तो आपल्या जातभाईंना म्हणाला, तुम्ही भिवू नका, तुम्हाला वाचवीन. मी राजाला भेटून येतो. तोवर तुम्ही इथेच थांबा. मी धर्म, दान, शील वगैरे नीतिनियमाप्रमाणे वागतो. सर्वांबद्दल मैत्रीची भावना बाळगतो. तेव्हा मला कुणी लाकूडदांडा मारणार नाही याबद्दल खात्री बाळगा. आणि मग तो एकटाच नगरात व तिथून राजवाड्यात गेला. त्याला पाहून मात्र एकही जण रागावलेला दिसला नाही. कुत्र्यांना मारण्याची आज्ञा दिलेला राजा आसनावर बसलेला होता. बोधिसत्वाने त्याला वंदन केले आणि तो त्या आसनाखाली जाऊन बसला. त्याला राजाचे लोक ओढून नेऊ लागले. तेव्हा राजा म्हणाला, त्याला नेऊ नका. थोडा वेळ विसावा घेऊन बोधिसत्व आसनाखालून बाहेर आला आणि राजाला वंदन करून म्हणाला, महाराज, खरंच का आपण कुत्र्यांना मारवलत? होय, मारवलं. त्यांचा काय अपराध झाला? त्यांनी माझ्या रथाचं चामडं खाल्लं. ते कुणी खाल्लं ते कळलं का? नाही. चामडं खाणारे कोण ते माहीत नसताना ठिकठिकाणी दिसेल त्या कुत्र्याला मारणं बरं नव्हे. रथाचं चामडं खाल्लं म्हणून कुत्र्यांना मारा अशी आज्ञा मी दिली. आपली माणसं साऱ्याच कुत्र्यांना मारतात का की काहींना सोडलं जातं? आमच्या घरच्या कुत्र्यांना मारलं जात नाही. महाराज, आपल्या रथाचं चामडं काही कुत्र्यांनी खाल्लं म्हणून कुत्रा दिसला रे दिसला की त्याला मारा अशी आज्ञा आपण दिलीत. मात्र आपल्या घरच्या कुत्र्यांना मारायचं नाही असं आपण म्हणता. इथेच आपल्या लहरीची हद्द झाली असं नाही का आपल्याला वाटत? हा पक्षपात बरा नव्हे. हा आतताईपणाही बरा नव्हे. हा राजाचा धर्म नाही. राजा म्हटला की त्याने कारण बरोबर हुडकून काढून तराजूसारखा तोलून न्याय द्यावा लागतो. इथे आपले कुत्रे मरत नाहीत, पण दुसरे निराधार कुत्रे मात्र मरताहेत. तेव्हा हा हुकूम सर्व कुत्र्यांचा घात करणारा नसून केवळ दुर्बलांचा नाश करणारा आहे. इतके म्हणून बोधिसत्व थोडा वेळ थांबला आणि फिरून गोड वाणीने राजाला म्हणाला, महाराज, ते कुत्रे राजवाड्यात वाढले. जे रंगाने सुंदर आहेत, बलवान आहेत, त्यांना आपण मारित नाही, आम्हाला मात्र मारता. त्यामुळे आपल्याला मात्र दुर्बलांचा घातक असं दूषण लागतंय. ते ऐकून राजाने विचारले, नक्की रथाचे चामडं कुणी खाल्लं ते तुला माहीत आहे? हो आहे. कुणी खाल्लं? तुमच्या वाड्यातल्या कुत्र्यांनी. त्यांनीच खाल्लं हे कशावरून खरं? तुमच्या घरच्या कुत्र्यांना आणून त्यांना थोडं ताक आणि गवत खाऊ घाला. राजाने नोकरांना वाड्यातल्या कुत्र्यांना आपल्यासमोर आणायला सांगितले आणि गवत ताकात कुस्करून त्यांना ते ताक पाजले. लगेच ते कुत्रे ओकले. त्यांच्या ओकारीतून चामड्याचे तुकडे बाहेर पडले.
ते पाहून राजाने बोधिसत्वाच्या चातुर्याची तारीफ केली. राजछत्र त्याच्यावर धरले. बोधिसत्वाने राजाला राजधर्माचं पालन करा, आई बाप मुलं माणसं साऱ्यांशी प्रेमाने वागा, साऱ्यांचं रक्षण करा असा उपदेश केला. त्याचा उपदेश ऐकून राजाने आपली आज्ञा मागे घेतली. कुत्र्यांवरचे संकट टळले. एवढेच नव्हे तर राजाने साऱ्या कुत्र्यांना दररोज पोटभर जेवण मिळेल अशीही व्यवस्था केली. बोधिसत्व ही सुखाची वार्ता आपल्या जातभाईंना कळवण्यासाठी स्मशानात आनंदाने परत आला.